पर्याय नाही आहे मला सांगण्याशिवाय. बोल ना मग. काय की इडलीचं दुकान लवकरच बंद करावं लागतं. दुकान बंद करावं लागेल म्हणजे? हा, काय आहे त्याचं? गप्पा बस. आधी माझ्या मोर्चांना विरोध केलास, ते बंद करायला लावलेस, मग ती तक्रार मागे घ्यायला लावली, आणि आता दुकान बंद करायला सांगतोयस? तुला माहितीये ना रे किती कर्ज आहे आमच्यावर? हा माझं. आमची सध्याची परिस्थिती काय आहे हे सगळं माहिती आहे ना तुला? हो माहितीये मला. अरे मग नाही कळलं मला. हा सगळा तुझ्या मालकाचा आणि मालकिणीचा डाव आहे ना? आम्हाला असं उपकारांच्या ओझ्याखाली ठेवून आम्हाला त्रास द्यायचा आहे. अहो तरीच त्या आज दुकानावर आल्या होत्या. इडली तर काही खाल्ली नाही, पण हे तुम्हाला आमच्या पोटावर पाय का द्यायचं आहे रे? एक मिनिट अहो ऐकून तर घ्या. कोणाच्याच पोटावर पाय नाही येणार आहे तेच सांगायला आलो. जरा फक्त शांतपणे ऐकून घ्या माझं. काय आहे, आमचे सरकार जे आहेत ते नवीन फॅक्टरी टाकतात. हां, आणि ती फॅक्टरी ज्या एरियामध्ये टाकतात ना मार्केटच्या, आता तुमचा स्टॉल जो आहे तो नेमका गेटच्या समोर येतोय, म्हणून तुम्हाला ती जागा सोडावी लागणार आहे. एवढंच आहे. अशी कशी सोडावी लागेल? कर देतो आम्ही नगरपालिकेला. शक्ती थांब. शिवा, मग आमचा स्टॉल आम्ही लावायचा कुठे? आमचा रोजगार असतो ना तो. अम्मा ऐका मी तेच सांगतोय, व्यवस्थित सांगतो, फक्त ऐकून घ्या. कोणाच्याही रोजगारावर गदा येणार नाहीये. आमच्या प्रिन्स सरकारने ना मस्त विचार करून छान निर्णय घेतलेला आहे. या फॅक्टरीच्या प्रोजेक्टमध्ये ज्यांची दुकानं जाणार आहेत ना, त्यांना त्यांच्या कुवतीनुसार सरकार फॅक्टरीमध्ये रोजगार देणार आहेत. आणि तुमच्या या लेकीला सुद्धा ऑफिसमध्ये काम देणार आहेत असं बोललेत ते. अयो, पण तिचं कॉलेज चालू असतं, ती नोकरी कधी करणार? हा मग ठीक आहे ना, ते त्यांचं कॉलेज करतील ना. अहो शिकता नोकरी करतील. या जगामध्ये कितीतरी मुलं मुली आहेत जे शिकता नोकरी करतात, त्यांचं शिक्षण पूर्ण करतात. आणि आमचे सरकार आहेत ना, यांना यांच्या वेळेनुसार यांच्या सोयीनुसार ॲडजस्ट करतील. त्यामुळे काही काळजी करू नका. आणि सरकार कोणाचंही नुकसान होऊ देणार नाही आहेत. गरिबांचं तर मुळीच नाही. कोणाच्याच पोटावर पाय येणार नाही अम्मा. आणि अम्मा म्हणजे इडल्या विकून जेवढे पैसे नाही मिळत ना, त्याच्यापेक्षा जास्तच पगार मिळेल, मी सांगतो तुम्हाला. अरे पण आप्पांचा धंदा असतो ना तो. हा, मग आप्पा एकदम ठणठणीत बरे येऊन घरी आले ना की मस्तपैकी आपण दुसरीकडे जागा शोधू आणि त्यांना तिथे इडलीचा स्टॉल टाकून देऊ ना. म्हणजे काय, आप्पा पण कमवतील आणि यांचा पण पगार घरी येईल. बघा म्हणजे तुमचाच फायदा आहे. निर्णय पण तुम्हालाच घ्यायचा आहे. आता मी काय बोलणार यावर? अम्मा चिवडा एकदम झणझणीत झाला. मस्त एकदम तिखट. फक्त ना काय माणसांना खायला देऊ नका. नाही काय त्यांचा स्वभावच एवढा तिखट आहे, त्या चिवड्याला पण लाज वाटेल तिखटपणाची. मी येतो. कोण समजतो कोण हा स्वतःला? आपल्याला मदत करणारा देवदूतच म्हणायचं. भद्रा, काही संकेत दिला का चेटकोबाने? नाही, माझी सगळे दाखवते मला लावते, पण मला काय मी दिसत नाहीये. प्रयत्न कर, पुन्हा प्रयत्न कर. हे बाचे कोबा, मला संकेत दे, मला संकेत दे. त्या आदिशक्तीचं नाव निशाण मिटवलंय, पण तरी मी
तरी मी ती आता मला प्रत्येक ठिकाणी दिसते. का चिटकोबा, का मला उत्तर दे. संकेत दे चिटकोबा. त्रिशूळ, हा कसला संकेत? चिटकोबाने त्रिशूळ का दाखवलंय? मला पण काही समजत नाहीये. असं तर नाही आपल्या आयुष्यात आधी शक्ती परत आली आहे. अशक्य आहे ते. मैत्री आणि तिच्या कुटुंबाला मी मारलंय आणि सोबत आदिशक्तीलाही जमिनीत काढलं. आठवत आहे ना तुला? मग चिटकोबाचा संकेत खोटा असेल का? त्रिशूळ आणि आदिशक्ती यांचा संबंध आपण जोडू शकतो. चल, मी मानलं आदिशक्ती आपल्या आयुष्यात परत आली आहे, पण चिटकोबानी त्रिशूळचा संकेत का दिला याचा काय अर्थ आहे? शक्ती, शक्ती. अरे शिवा, गॅस संपत आलाय. ते उद्या बुक कर बर का. साबण पण संपलेत, साखर संपले, चहा